नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण एल निनो आणि ला निनो किंवा ला लीना असं ज्याला म्हणतात ह्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. चला मित्रांनो, सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, नॉर्मली काय होतं की जेव्हा एल निनो आणि ला निनो ह्याचा विचार करतो तेव्हा व्यापारी वाऱ्यांचा विचार केला जातो. आता व्यापारी वारे हे जे वारे असतात ते वारे नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. जर तुम्हाला व्यापारी वारे म्हणजेच काय हे जर माहीत नसेल तर आपण ह्याच लेक्चर सिरीजमध्ये व्यापारी वारे किंवा वारे नावाचा टॉपिकवर एक व्हिडिओ पूर्णतः बनवलेला आहे. डेडिकेटेड व्हिडिओ असल्याकारणाने पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्ही बघा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर तत्पूर्वी इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की व्यापारी वारे जे आहेत ते कसे वाहतात तर पूर्वेकडून पश्चिमेकडे असे वाहायला लागतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे काय होतात ते वाहतात. बघा, आता काय सांगितलं आपण की जेव्हा आपण एल निनो आणि ला नीना ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण पॅसिफिक महासागर ह्याचा विचार करतो. कशाचा? पॅसिफिक महासागराचा विचार करतो. पॅसिफिक महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे आणि त्यामुळे इथे तयार होणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा जगावर इफेक्ट होतो. मग तो एल निनो असो किंवा ला नीना ह्या दोघांपैकी काहीही तयार असो. नॉर्मली काय होतं की वारे जे आहेत, जे आपले व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. कसे वाहतात? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ईस्ट टू वेस्ट व्हायला लागतात मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामुळे जे ईस्ट दिशेकडलं जे पाणी असेल त्या ईस्ट दिशेच्या पाण्याला व्यापारी वारे काय करतात? वेस्ट दिशेकडे घेऊन जायचं काम करतात. म्हणजे वेस्ट दिशेला मग कोण आला तर इथे कोण असतो? आपण पॅसिफिक महासागराचा विचार करत असल्याकारणाने इथे जो असतो तो कोण आहे? आशिया खंड आहे. हा जो भाग आहे हा कुठला आहे? आशिया खंडाचा भाग आहे. आणि हा जो भाग आहे हा कुठला आहे? अमेरिका खंडाचा भाग आहे. कारण की पॅसिफिक जो महासागर आहे हा या दोनच खंडामध्ये विभागलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आता नॉर्मली काय होतं बघा की एका दिशेला गरम पाणी आणि एका दिशेला थंड पाणी असा दोन गोष्टी आहेत. आता जो नेहमी जे गरम पाण्याचा जो प्रवाह आहे तो हिंदी महासागराच्या दिशेला आहे आणि जो थंड पाण्याचा प्रवाह आहे तो पॅसिफिक महासागराच्या दिशेला आहे. म्हणजेच काय होईल की जे हाय प्रेशर असेल ते जिथे थंड पाणी आहे तिथे क्रिएट होईल. जिथे हाय प्रेशर कुठे क्रिएट होईल? जिथे थंड पाणी आहे तिथे काय होईल? हाय प्रेशर क्रिएट होईल. आणि जिथे गरम पाणी आहे तिथे काय होईल? लो प्रेशर क्रिएट होईल मित्रांनो. बरोबर. त्यामुळे हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वारे तर ऑब्व्हियसली पहिलेच वाहायला लागलेले आहेत आणि सोबतच इथे जे पाणी अस्तित्वात असेल ते काय होईल? तिकडनं ह्या दिशेकडे येण्याचं काय करेल? काम करेल. पाणी गरम थंड आहे ते थंड पाणी जोपर्यंत इथे येते तोपर्यंत ते काय होतं? गरम होतं. गरम झाल्या कारणाने त्या पाण्याचे अभिसरण प्रवाह तयार होतात. पाणी वर व्हायला लागतं, त्याची बाष्प तयार होते आणि नंतर इथे काय होतं? पाऊस पडतो मित्रांनो. ठीक आहे. हा नॉर्मली कन्सेप्ट आहे. नॉर्मल कन्सेप्ट म्हणजे नॉर्मल इयरमध्ये एल निनो किंवा ला निनो जर नसता किंवा ला नीना जर नसतं तर त्या काळामध्ये वारे ह्या दिशेला वाहिले असतील. बरोबर. आणि तो भाग कुठला आहे बघा? ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया म्हणजे भारताच्या साईडला काय होतं? चांगला पाऊस पडतो नॉर्मल इयरमध्ये. ह्याच्या उलट जो आपण उजव्या साईडचा विचार करतोय तो कोण आहे? पेरू आणि इक्वेटर म्हणजे हे या भागातले देश जे आहेत पेरू आणि इक्वेटरच्या किनारे या देशावर काय होते? पाऊस पडत नाही. त्यांना काय करावा लागतो? दुष्काळाचा सामना करावा लागतो कारण तिथे दुष्काळ आहे. महासागरातील गरम पाण्याची जागा काय होते? थंड पाण्याने घेतली जाते. खालून वर पाणी येत राहतं. अभिसरण प्रवाह आहेत. वरचं पाणी गरम आहे, खालचं थंड पाणी त्याची जागा घेईल. वरचं गरम पाणी खाली जाईल, परत खालचं पाणी थंड वर येईल. असा जो अभिसरण प्रवाह हे चक्र चालूच राहतं. ह्यामुळे काय होतं तर जे माशांचं प्रमाण आहे ते वाढतं. इथल्या भागामध्ये काय होतं? माशांचं जे प्रमाण आहे ते वाढतं. त्यामुळे इथे इक्वेटरचा जो किनारा आहे किंवा जो पेरूचा किनारा आहे इथे माशांचं उत्पादन काय होतं? सर्वात जास्त होतं. कधी? नॉर्मल इयरमध्ये मित्रांनो. आता आपण पुढचा कन्सेप्ट बघू ज्याला आपण एल निनो असं म्हणतोय. मी पहिल्यांदाच क्लिअर करतो की एल निनोचा भारताच्या पावसावर सर्वात विपरीत परिणाम होतो. आता ह्याचं असं मी का म्हटलं त्याचे आपण इथे विश्लेषण करूया. तर एल निनो कुठे क्रिएट होतो? तो पॅसिफिक महासागर ज्याला मराठीमध्ये प्रशांत महासागर तिथे क्रिएट होतो. जगातला सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर. त्यानंतर जो एल निनो आहे त्याला काही दुसरे नावं सुद्धा दिलेले आहेत. हा MCQ क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की एल निनोला लहान मुलगा किंवा दैवी मुलगा किंवा लहान येशू किंवा बाळ येशू असं म्हटलेलं आहे. कारण की एल निनो जो आहे त्याची सुरुवात ही डिसेंबर महिन्यामध्ये लोकांना जाणवलं होतं की जो पेरूचा किनारा आहे त्या पेरूच्या किनाऱ्यावरचं पाणी जे आहे ते कसं झालंय? गरम झालेलं आहे. त्यामुळे हा जो प्रवाह आहे या प्रवाहाला त्यांनी जे नाव दिलं तो नाव दिलं आहे ते लहान बाळ किंवा लहान येशू, त्याला एल निनो असं म्हटलेलं आहे. नॉर्मली या काळामध्ये व्यापारी वारे जे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहायला पाहिजेत, कसे? पूर्वेकडून पश्चिमेकडे जे व्यापारी वारे असे वाहायला पाहिजेत त्यांचा जो स्पीड आहे तो स्पीड काय होतो?
कमी होतो, त्यांचा जोर काय होतो, कमी होतो. त्यामुळे काय होतं बघा, सामान्यपणे जे उष्ण पाणी पश्चिमेकडे जायला पाहिजे होतं, जे पाणी कसं जायला होतं, पश्चिमेकडे जायला पाहिजे होतं, ते न जाता कुठे राहतं, तिथेच पॅसिफिक महासागरामध्येच राहतं, म्हणजे ह्या दिशेला राहतं. आपण या दोन गोष्टींचा विचार करतोय ना. आता इथे कोण आहे, आपला अमेरिका आहे आणि इकडल्या साईडला भारत आहे किंवा ऑस्ट्रेलिया असं समजून घेऊ आपण. म्हणजे नॉर्मली हे जे पाणी आहे ते कसं यायला पाहिजे होतं, अशा दिशेला यायला पाहिजे होतं. पण आता इथेच काय होतंय, गरम पाण्याचा एक प्रवाह तयार झाला. त्या प्रवाहाला काय म्हटलं आपण, एल निनो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इथलं जे प्रेशर आहे ते कसं होईल, आता लो प्रेशर क्रिएट होईल. आणि लो प्रेशर क्रिएट झाल्यामुळे त्याच्या अपोजिट साईडला हाय प्रेशर क्रिएट होईल. म्हणजे व्यापारी वारे असे व्हायला पाहिजे होते, ते वारे जरी त्या दिशेला वाहत असले तरीही त्यांचा जो प्रमाण आहे किंवा त्यांची जी स्पीड आहे ती कमी होते मित्रांनो. त्यामुळे काय होतं, इथल्या पाण्याचं तापमान वाढलं. तापमान वाढल्यामुळे काय होतं की इथले अभिसरण प्रवाह होऊन बाष्पीभवन होतं आणि इथे ढग होऊन परत पाणी काय होतं, इथे जास्त प्रमाणामध्ये पडतं. आता इथे पाऊस जास्त पडतोय. पाऊस जास्त पडल्यामुळे इथे काय होतं, थंड प्रमाण राहत आहे. पाण्याचं जे वाफ आहे ती थंड होत आहे. त्यामुळे बघा आता काय होतं. आणि दुसरं टोक आपणचा विचार करतोय, दुसऱ्या टोकाला कोण आहे, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया. इकडे काय होतं, पाऊस जात नाही किंवा ते जो प्रवाह आहे तो जात नाही. त्यामुळे तिकडल्या भागामध्ये काय होतं, प्रमाण कसं होतं पावसाचं, कमी होतं मित्रांनो. तिकडे काय होतं, दुष्काळ सुद्धा येऊ शकतो. बघा या डायग्राममध्ये सहज क्लिअर होईल आपल्याला. नॉर्मली आपण सांगितलं की व्यापारी वाऱ्यामुळे इकडलं पाणी काय होतं, इकडल्या दिशेला जातं. हा थंड भाग आहे आणि हा गरम भाग आहे. म्हणजे इथे लो प्रेशर आहे आणि इथे काय होईल, हाय प्रेशर आहे. हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे पाणी वाहत आहे. इथून त्याचे ढग होतात, अभिसरण प्रवाह तयार होतात, वर पाणी जातं आणि सोबतच काय होतं, इथे पाऊस पडतो. म्हणजे जास्त पाऊस पडतो नॉर्मल इयरमध्ये. आता एल निनोमध्ये काय झालं, थोडंसं उलटं झालं. उलटं काय झालं, हा जो आहे हा आपला साऊथ अमेरिकेचा किनारा, हा आपला ऑस्ट्रेलियाचा किनारा आहे मित्रांनो. इथे गरम पाण्याचा प्रवाह निर्माण झाल्या कारणाने, ज्याला आपण एल निनो हा आपण नाव दिलं आहे, तर एल निनोमुळे जे व्यापारी वारे आहेत जे या दिशेला वाहतात, त्यातली थोडी हवा किंवा त्यातला काही भाग हे अशा भागातून वाहताना सरळ भारताकडे किंवा आशिया खंडाकडे न जाता त्यातले काही प्रवाह हे या कमी दाबाच्या प्रदेशाकडे येतात. काय होतात, कमी दाबाच्या प्रदेशाकडे येतात. त्यामुळे ह्या भागामध्ये काय होतं, पाऊस पडतो. या भागामध्ये काय होतं, पाऊस पडतो आणि इथे गरम पाण्याचा प्रवाह निर्माण झालेला आहे. म्हणजे इथे माशांचं जे उत्पादन होतं ते काय होईल, आता यावेळेस घटेल. इथे जास्त पाणी पडतं आणि हाच इफेक्ट भारतावर होतो की इक्वेटर आणि पेरू ह्या देशामध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा आपला जो भारत आहे किंवा जो ऑस्ट्रेलिया आहे ह्या भागामध्ये काय होतो, पाऊस कमी पडतो मित्रांनो. 9 महिने ते 2 वर्ष हा नॉर्मली एल निनोचा काळ आहे. हा एवढ्या याच्यामध्ये कधीही राहू शकतो. याचा काही फिक्स्ड कालावधी नाही आहे की हा कधीच निर्माण होईल म्हणून, कधीही असू शकतो. महत्त्वाची फॅक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे एल निनो किंवा ला निनो निर्माण होत नाही. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पॅसिफिक महासागरामधले ज्वालामुखीचे प्रवाह निर्माण होतात त्यामुळे, किंवा प्रावरणामध्ये जे ज्वालामुखीचे प्रवाह आहेत त्याच्यामुळे याचा निर्माण होतो. पण याचं काही अजून संशोधन झालेलं नाही आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह गोष्ट सांगितली जात नाही. पण एवढी गोष्ट माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे होत नाही. मार्क केन आणि स्टीव्ह झेबेक हे जे माणसं आहेत या दोघांनी पहिल्यांदा ॲक्युरेट अंदाज बांधला होता की एल निनो या वर्षी येईल म्हणून, आणि त्यांचीच मेथड आपण आत्तासुद्धा यूज करतो आहे. एल निनो आल्या कारणाने पक्षी, मासे आणि समुद्रातले जे जीव आहे त्यांचं जे भोजनाचं चक्र आहे ते बिघडते. एल निनोचा मान्सूनशी काय संबंध आहे आपण आत्ताच सांगितलं की एल निनोमुळे व्यापारी वारे जे पूर्वेकडे वाहायला पाहिजेत त्यांची जी तीव्रता आहे, त्यांची जी स्पीड आहे ती काय होते, कमी होते. त्यामुळे ते जे मास्केरेन हाय जो आहे, मास्केरेन हाय म्हणजे आपल्या पूर्व भागामध्ये जो जास्त दाबाचं केंद्र आहे त्याला मास्केरेन हाय असा शब्द वापरलेला आहे. तो जास्त दाबाचं केंद्र आता काय होतं, कमी दाबामध्ये कन्वर्ट होतं किंवा त्याची जी दाब शक्ती आहे ती काय होते, कमी होते. त्यामुळे मान्सूनचे वारे जे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहायला पाहिजे होते, म्हणजे मास्केरेन हाय हा जास्त दाबाच्या प्रदेशाकडून भारताचा भूभाग म्हणजे कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहायला पाहिजे होते, तसे न वाहता ते उलट्या दिशेने वाहायला लागतात आणि त्यामुळे भारताच्या मान्सूनवर काय होतो, त्याचा विपरीत परिणाम होतो. भारतामध्ये काय होतो, कमी पाऊस पडू शकतो. आता आपण ला निना ह्या प्रवाहाचा विचार करूयात. हा सुद्धा प्रशांत महासागरामध्येच क्रिएट होतो. जगातला सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर. ला निनाचा मराठीमध्ये अर्थ किंवा त्याला लहान मुलगी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तेव्हा काय होतं, तर व्यापारी वाऱ्यांचा जो जोर असतो ला निनामध्ये, हा व्यापारी वाऱ्यांचा जो जोर आहे तो काय होतो, फार जास्त प्रमाणात होतो. आणि व्यापारी वाऱ्यांचा जोर जास्त झाल्यामुळे व्यापारी वारे कुठून कुठे वाहतात, तर ईस्ट टू वेस्ट वाहतात मित्रांनो. ईस्ट टू वेस्ट नॉर्मली वाहतातच, पण आता व्यापारी वाऱ्यांचा स्पीड वाढल्या कारणाने जो ईस्ट दिशेकडला जो पाण्याचा किंवा
हवेचा प्रवाह आहे तो खूप जास्त जोरात कुठे येतो, वेस्ट दिशेला म्हणजे भारताच्या दिशेला येतो. त्यामुळे जे उष्ण पाणी आहे ते पाणी जास्त प्रमाणामध्ये कुठे घेऊन येतं, तर भारताच्या दिशेला घेऊन येतं. त्यामुळे इकडल्या भागामध्ये, भारताच्या भागामध्ये काय होतं, तर कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं. कारण की उष्ण पाणी जे आहे ते पश्चिम पॅसिफिक महासागरापर्यंत पोहोचलेलं आहे. कारण की व्यापारी वाऱ्यांचा काय झालाय, वेग वाढलेला आहे. त्यामुळे भारताच्या साईडला किंवा ऑस्ट्रेलियाचा जो भाग आहे तिथे काय होतं, खूप जास्त पाऊस पडतो आणि दक्षिण अमेरिकेमध्ये मग त्यावेळेस काय होतं, दुष्काळाची स्थिती निर्माण होते मित्रांनो. ठीक आहे. आता कन्सेप्ट काय सांगितलं होतं आपण, न्यूट्रल म्हणजे जेव्हा ला निना आणि एल निनो नसतो तेव्हा जो कन्सेप्ट आहे तोच कन्सेप्ट हा आहे. पण इथे फक्त न्यूट्रल अवस्था जी आहे तिचंच काय होतं, एक्सटेन्शन रूप आपल्याला पाहायला मिळतं. बघा ह्या डायग्राममध्ये सहज क्लिअर होईल. नॉर्मल इयरमध्ये काय होतं, तर कोल्ड वॉटर जे आहे ते इकडनं इकडे व्हायला लागतं आणि भारतावर काय होतं, त्याचा पाऊस पडतो कारण की इथे कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं. पण आता ला निनामध्ये काय होतं की वाऱ्यांचा जो वेग आहे तो वेग वाढल्या कारणाने इकडलं जे पाणी आहे ते पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये येतं आणि पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये त्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि भारतामध्ये किंवा ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये त्याचं काय होतं, सर्वात जास्त पाऊस पडण्यासाठी मदत होते मित्रांनो. हे जी ला निना आहे त्याचा हा भारतावरचा परिणाम आहे. बघा तोच इथे सांगितलं, ला निनामध्ये काय होतं, व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव जास्त होतो. मास्केरेन हायचा जो दाब आहे, जो उजव्या साईडला आपण सांगितलं, भारताच्या उजव्या साईडला म्हणजे हिंदी महासागराच्या साईडला किंवा पश्चिम पॅसिफिकमध्ये आहे ते, आणि तिथून भारतामध्ये काय होतात, वारे वाहायला काय होते, याच्यामुळे मदत होते आणि चांगला पाऊस काय होतो भारतामध्ये पडतो मित्रांनो. आशा करतो तुम्हाला एल निनो आणि ला निनो हे दोन्ही कन्सेप्ट समजले असतील. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.